श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सृष्टौ या सर्गरूपा जगदनविधौ पालनीया च रौद्री संहारे चापि यस्या जगदिदमखिलं क्रीडनं या पराख्या पश्यन्ति मध्यमाथो तदनु भगवती वैखरी वर्णरूपा सा स्मद्वाचं प्रसन्ना विधिहरिगिरिशाराधितालङ्करोतु नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ओम श्री जगदंबा माता की जय। कालच्या भागात आपण व्यास मुनींनी जन्मेजय राजाला या संसाराचं मूल कारण अहंकार, त्या अहंकाराबद्दल निरूपण सांगितलेलं आहे। शुक्राचार्यांच्या मातेचा वध झालेला आहे आणि त्या क्रोधामध्ये भृगु ऋषींनी भगवान विष्णूंनाच शाप दिलेला आहे, कारण तो शुक्राचार्यांच्या मातेचा वध हा भगवान विष्णूंनी केलेला असल्यामुळं त्यांना भृगु ऋषींनी शाप दिलेला आहे। त्याच्यानंतर इंद्राचं आपल्या मुलीला जयंतीला शुक्राचार्यांना अर्पण करणं, शुक्राचार्यांचं रूप धारण करून देवगुरु बृहस्पती यांचा दैत्यांना उपदेश करणं, अशा कथा आपण काल ऐकल्या। आणि आता आपण आज भृगु ऋषींनी भगवंतांना जो शाप दिला त्याच्यामुळं भगवंतांना अवतार घ्यावे लागले, ते कोणकोणते अवतार त्यांना घ्यावे लागले त्याबाबतचं थोडंसं विवेचन, आणि नंतर भगवंतांचा पूर्ण अवतार भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांचं चरित्र जे काही आहे ते आपण थोडक्यात आपण याच्यामध्ये ऐकणार आहोत। भृगु ऋषींच्या शापामुळे भगवान विष्णूंना पृथ्वीवर अनेक अवतार घ्यावे लागले। वेगवेगळ्या मन्वंतरामध्ये वेगवेगळे अवतार त्यांनी ते घेतले। चाक्षुष मन्वंतरामध्ये साक्षात विष्णूंचा धर्मावतार झाला। धर्मपुत्र नर आणि नारायण या नावाने त्यांनी या पृथ्वीवर जन्म घेतला। त्यानंतर त्यांचा दत्तात्रेय हा अवतार झालेला आहे। अत्री ऋषींच्या पुत्राच्या रूपात ते या पृथ्वीवर अवतीर्ण झाले। महर्षी अत्री मुनींची पत्नी अनसुया देवींच्या प्रार्थनेमुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवता त्यांच्या पुत्र रूपात जन्मास आले। ब्रह्माजी सोम म्हणजेच चंद्र रूपात अवतीर्ण झाले, विष्णूजी दत्त रूपात अवतीर्ण झाले आणि महेश हे ऋषी दुर्वासा यांच्या रूपात त्यांचा जन्म झालेला आहे। अत्री मुनी आणि अनुसूया यांच्या ग्रही त्यांचा जन्म झाला। त्यानंतर देवतांच्या कार्यसिद्धीसाठी एक वेगळाच अवतार म्हणजेच नृसिंह अवतार दैत्य हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठी झाला। वेगळाच अवतार यासाठी की कारण त्यांचा चेहरा हा सिंहाचा होता आणि बाकीचं शरीर जे होतं खालचं ते पूर्ण मनुष्य रूपात ते होते, असा हा वेगळाच अवतार नृसिंह अवतार त्यांना धारण करावा लागला। त्यानंतर दैत्यराज बलीचे शमन करण्यासाठी त्रेतायुगामध्ये कश्यप मुनींच्या घरी वामन रूप अवतार त्यांचा झालेला आहे आणि नंतर बलीचे राज्य त्यांनी पाताळामध्ये स्थापन केले। त्यानंतर 19व्या चतुर्युगाच्या त्रेता नावाच्या युगात भगवान विष्णू महर्षी जमदग्नींच्या घरी माता रेणुकेच्या पोटी महाबली परशुराम या रूपात जन्मास आले। त्यांनी ही पृथ्वी क्षत्रिय विरहित करून महात्मा कश्यप मुनींना ती दिली। त्याही नंतर त्रेतायुगातच राजा रघु यांच्या वंशामध्ये प्रभू श्रीराम यांच्या रूपात भगवान विष्णूंनी जन्म घेतला। 28व्या द्वापार युगात नर आणि नारायण यांच्या अंशापासून कल्याणप्रद महाबली अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचा जन्मावतार झालेला आहे। आता राजा जन्मेजय यांनी व्यासमुनींना श्रीकृष्ण चरित्र हा जो पूर्ण अवतार मानला जातो भगवान विष्णूंचा, तर त्याबद्दल ते चरित्र श्रीकृष्णांचं चरित्र मला सांगावं अशी प्रार्थना केल्यानंतर व्यासमुनींनी श्रीकृष्णांचं महान चरित्र आपल्या अद्भुत शैलीमध्ये सांगण्यास सुरुवात केली। एकेकाळी असं घडलं की पापी लोकांच्या भाराने व्यथित, कृश, दीन तसेच भयभीत झालेली पृथ्वी गायीच्या रूपात करुण स्वरात रडत रडत स्वर्गलोकात गेली। त्यावेळी इंद्रदेव
गायीच्या पृथ्वीच्या दुःखाचं, त्या गायीच्या रूपात जी पृथ्वी तिथे गेलेली होती तिच्या दुःखाचं कारण विचारतात. त्यावेळी पृथ्वी सांगते की मी पापाच्या भाराने दबून गेलेली आहे. एकदा मी रसातळातून मला वर आणलेलं आहे आणि आता पुन्हा या दैत्यांच्या भाराने पुन्हा मी रसातळाला जाईन असं मला वाटत आहे. तरी हे इंद्रदेवा, माझा हा भार हलका व्हावा यासाठी आपण काहीतरी उपाययोजना करा, मला या दुःखातून पार करा, अशी प्रार्थना ही वसुंधरा पृथ्वी इंद्रदेवानं करते. त्यावेळी त्या वसुंधरेसह इंद्रदेव आधी ब्रह्मदेवांकडे गेले. तिथून ब्रह्मदेवांसह इंद्रदेव आणि पृथ्वी विष्णू लोकात महाविष्णूंकडे गेले. ब्रह्मदेवानी प्रथम विष्णुदेवांची स्तुती केलेली आहे. त्या स्तुतीला प्रसन्न होऊन विष्णूजींनी या सर्वांच्या येण्याचे प्रयोजन विचारले. ब्रह्माजी त्यावर म्हणतात, पृथ्वीवर दैत्यांचा भार झालेला आहे, तो भार हलका करावा आणि त्यासाठी आपण पृथ्वीवर अवतार घ्यावा. पण त्यावर विष्णूजी म्हणतात की हे ब्रह्माजी, तुम्ही, मी, आपण कोणीच स्वतंत्र नाही आहोत. आपण सर्वजण एका शक्तीने बांधले गेलेले आहोत. ती शक्ती आपल्याला एखाद्या कठपुतलीप्रमाणे नाचवते. त्यामुळे यावेळी सर्व देवता याच परमाशक्ती, कल्याणकारिणी, सर्व कामना पूर्ण करणारी, माया स्वरूपिणी, तसेच परमात्म्याची आदिशक्ती माता भगवती, तिचं आपण सर्वांनी स्मरण करायला हवं. महाविष्णूंच्या सांगण्याप्रमाणे ब्रह्मासहित सर्व देव पृथ्वी माता भगवतीचे एकाग्र मनाने ध्यान करू लागले. सर्व देवतांच्या स्मरण करण्यामुळे जास्वंदीच्या फुलाप्रमाणे रक्तवर्ण असलेली, पाश अंकुश हातात धारण केलेली, अभय मुद्रा धारण केलेली परम सुंदर माता भगवती तेथे प्रकट झाली. परमसुंदरी मातेला पाहून सर्वच देव, इंद्र, विष्णू, ब्रह्माजी हे सर्व देवीची आनंदाने स्तुती करू लागले. त्या स्तुतीवर देवी प्रसन्न झाली आणि आपण सर्व देवांनो, तुम्ही निर्धास्त राहा, काळजी करू नका, तुमच्या मनात काय दुःख आहे ते मला सांगा, मी तुमचं दुःख जरूर दूर करेल, असं देवीनी सर्वांना आश्वासन दिलं. माझ्याच अंश रूपाने वसुदेव आणि देवकी यांचा जन्म होईल. त्यानंतर त्यांच्या पोटी श्रीकृष्ण भगवान यांचाही जन्म होईल. त्याचबरोबर बलराम, युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव तसेच गंगापुत्र भीष्म यांचा जन्म होऊन पृथ्वीवरील दैत्यांचा ते सर्वजण नाश करतील आणि पृथ्वीवरचा भार हलका होईल. तसेच तुम्ही सर्व देवता मथुरा गोकुळात जन्म घ्याल. मी देखील यशोदा मातेच्या पोटी जन्म घेऊन शेष भगवान यांचा गर्भ बलराम यांच्या रूपात देविकीच्या गर्भातून आकर्षित करून तो गोकुळामध्ये वसुदेवांची दुसरी पत्नी रोहिणी हिच्या गर्भात मी सुरक्षित नेऊन ठेवेल, असा आशीर्वाद देऊन माता भगवती अंतर्धान झाली. देवता सर्व आपापल्या स्थानी गेले आणि पृथ्वी आनंदाने समृद्ध झाली. यदुवंशामध्ये पृथ्वीचा भार उतरवण्यासाठी महाविष्णूंनी पृथ्वीवर जन्म घेतला. मनुष्य लोकात देवतांचे कार्य सिद्ध करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांचा हा अवतार झाला. त्याच्या अवतार कार्याचे वर्णन आता व्यासमुनी राजा जन्मेजय यांना सांगण्यास सुरुवात करतात. यदुवंशात भगवान श्रीकृष्णांचा अवतार झालेला आहे. या यादवांचे दोन वंश आहेत, एक वृष्णी वंश आहे आणि एक अंधक वंश आहे. वृष्णी वंशामध्ये शूरसेन राजा, त्यांना त्यांचे पुत्र वसुदेव यांचा जन्म होतो आणि त्या वसुदेवांच्या पोटी श्रीकृष्ण जन्मतात. दुसरा जो आहे अंधक वंश आहे, त्या अंधक वंशामध्ये उग्रसेन राजा आणि देवक राजा हे दोन राजे होऊन गेले. त्यांचा उग्रसेन राजाला कंस हा मुलगा झाला आणि देवक राजाला देवकी नावाची एक मुलगी झाली. आणि कंस आणि देवकी हे दोघही चुलत भाऊ बहीण म्हणून आपल्या सर्वांना परिचित आहेतच. वृष्णी वंशातील वसुदेव आणि अंधक वंशातील देवकी विवाहबद्ध होतात. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण दोन्ही वंशाचे मानले गेलेले आहेत. हे झालं या कृष्ण अवताराच्या चरित्रातील वंशवर्णन. तर आता कथा ऐकायला आपण सुरुवात करू. प्राचीन काळची कथा आहे. यमुना नदीच्या मनोहर तटावर मधुवन नावाचे एक वन होतं. मधु नावाच्या दैत्याचा पुत्र
लवणासूर नावाचा दैत्य त्या वनामध्ये राहत होता. तो पापी सर्वांना अतिशय त्रास देणारा होता. लक्ष्मणाचा लहान भाऊ शत्रुघ्न आपल्याला माहिती आहे. त्याने त्या लवणासुराचा वध केला आणि त्या ठिकाणी, त्या मधुवनाच्या ठिकाणीच मथुरा नावाची एक सुंदर नगरी बसवली. यथासमय आपले राज्य आपल्या 2 मुलांच्या ताब्यात देऊन शत्रुघ्न राजा वेळ आल्यानंतर स्वर्गवासी झाले. अशा प्रकारे सूर्यवंश समाप्त झाला आणि त्यानंतर या मुक्तिदायिनी मथुरा नगरीवर यादवांनी त्यांचा अधिकार घेतला. त्यानंतर ययाती राजाच्या शूरसेन नावाच्या राजाने मथुरा राज्याचा अधिकार घेतला आणि मग त्यानंतर या शूरसेन राजाच्या मुलाच्या रूपात वसुदेव, जे भगवान श्रीकृष्णांचे वडील आहेत, त्यांनी जन्म घेतला. आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर वसुदेव हे अतिशय शांत व सरळ स्वभावी असल्यामुळे ते राज्य त्यांनी उग्रसेन यांना दिले. त्या उग्रसेन राजाचा मुलगा प्रतापी कंस याने नंतर ते राज्य आपल्या वडिलांकडूनच हिसकावून घेतल्यासारखेच घेतले. उग्रसेन यांचा भाऊ देवक यांच्या पोटी माता देवकीने जन्म घेतला आणि असे हे कंस आणि देवकी हे चुलत भाऊ बहीण म्हणून आपल्या सर्वांना माहित आहे. यथावकाश राजा देवकने आपली कन्या देवकी हिचा विवाह वसुदेव यांच्याशी केला. विवाहाच्या दिवशी आपल्या बहिणीच्या रथाचे सारथ्य राजा कंस हा करत होता आणि हा रथ वसुदेवांच्या घराकडे कंस घेऊन जात असतानाच एक आकाशवाणी झाली. या देवकीच्या पोटी जन्मणारा 8वा पुत्र तुझा संहारक असेल. ही आकाशवाणी ऐकून महाबली कंस आश्चर्यचकित झाला आणि त्याच क्षणी त्याच्या मनात मृत्यूचे सुद्धा भय निर्माण झाले. त्या भयामुळे त्याने देवकीलाच मारून टाकण्याचे ठरवले. याशिवाय दुसरा कोणताच उपाय सध्या माझ्याजवळ नाही असं त्याला वाटू लागले आणि त्याने त्यावेळी आपली बहीण, जी रथामध्ये नववधूच्या रूपात बसलेली होती, तिला तिची हत्या करण्यासाठी तलवार उपसली. परंतु भाऊ असल्यामुळे तिची, ह्या स्त्रीची किंवा आपल्या बहिणीची मी हत्या कशी करू अशी द्विधा मनस्थिती कंसापुढे निर्माण झाली. स्त्री हत्या आणि तीही आपली बहीणच आहे आणि तीही नववधूच्या रूपात आहे, तर हिची हत्या करणं हे पापदायक आहे असं त्याला वाटायला लागलं. परंतु मला माझ्या जीवाच्या रक्षणासाठी हे करावेच लागेल असा दुसरा विचार तेव्हाच त्याच्या मनात आला आणि त्या विचारातच कंसाने देवकीचे केस धरून तिला आपल्या तलवारीने मारण्यासाठी तो खेचू लागला. तिच्यावर जीवघेणा हल्ला होत आहे हे पाहून वसुदेवाचे जे सैनिक होते त्यांनी पण त्या कंसावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण काही ज्येष्ठ यादवांनी विवाहाच्या मंगल प्रसंगी असं कोणतंही पापदायक कृत्य कर्म तू करू नकोस, त्यामुळे तुझी सर्वत्र निंदा होईल, तुझी अपकीर्ती होईल असं कंसाला सर्वांनी समजावलं. त्यांचे काहीच त्यावेळी त्यांनी ऐकलं नाही. मग वसुदेवानी आपल्या पत्नीच्या प्राणांची कंसाकडे भीक मागितली आणि सांगितले की कंसा, तू आत्ता देवकीला सोड, आमचे सर्व पुत्र मी तुझ्या स्वाधीन करतो, पण तू देवकीला मारू नको. वसुदेवांच्या विनंतीला मान देऊन कंसाने वसुदेव व देवकी यांना सोडून दिले. वसुदेव देवकीला घेऊन आपल्या घरी गेले. आपण नेहमीच वसुदेव आणि देवकीला कंसाने त्याच वेळी कारागृहात डांबले असं ऐकतो, पण या ग्रंथात असा उल्लेख नाहीये. वसुदेव हे आपल्या पत्नीला घेऊन घरी गेले. यथोचित समयानुसार देवकीने प्रथम पुत्राला जन्म दिला. त्या गोंडस सुकुमार बाळाला कंसाकडे सुपूर्द करण्याची वेळ आली. देवकी आणि वसुदेव यांना अतोनात दुःख झाले, पण कर्माची गती गहन असते, त्यानुसार एक एक करून 6 बाळं ही वसुदेवांनी कंसाकडे दिली आणि त्या नवजात अर्भकाचा जीव कंसाने घ्यावा अशी ही वेदनादायक घटना घडली. पूर्वजन्मातील शापामुळे 6ही बालकांचा जन्मतःच मृत्यू झाला. त्या शापाची कथा व्यासमुनी राजा जन्मेजय यांना सांगू लागतात. स्वयंभू मनवंतरातील ही कथा आहे. महर्षी मरीची आणि त्यांची पत्नी पूर्णा यांना 6 मुलं झाली. अतिशय बलशाली असे ते 6ही पुत्र धर्मशास्त्रात पूर्णपणे निष्णात होते. एकदा ब्रह्माजी
आपली कन्या सरस्वती हिच्या अनुपम सौंदर्यावर लुब्ध झाले होते आणि ते पाहून ही सहाही मुलं ब्रह्माजींकडे पाहून हसू लागली. पण त्यावेळी आपल्यावर हसणाऱ्या ह्या मुलांचा, सहाही मुलांचा ब्रह्माजींना क्रोध आला आणि आपल्याही कृत्याची त्यांना लाज वाटली. त्यांनी त्यावेळी त्या 6 मुलांना शाप दिला की तुम्ही सगळेजण दैत्य योनीमध्ये जन्म घ्याल. त्या शापामुळे ते 6ही पुत्र कालदेवी नावाच्या दैत्याच्या मुलांच्या रूपात जन्मास आले. त्यानंतरच्या जन्मात ते दैत्यराज हिरण्यकश्यपूच्या मुलांच्या रूपात जन्मास आले. या जन्मात म्हणजे हिरण्यकश्यपूंच्या मुलांच्या रूपामध्ये 6ही मुलांनी हे पूर्वजन्माचं स्मरण त्यांना झालं आणि त्यांनी आपण ऋषींची मुलं म्हणून आपण जे ज्ञान संपादित केलेलं होतं त्या ज्ञानाची स्मृती त्यांना झाली. त्याचा आधार घेऊन त्या मुलांनी अगदी समाहित चित्ताने शांतपणे तप आरंभ केलं आणि त्यावेळी ब्रह्माजी त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी या 6ही मुलांना वर मागण्यास सांगितले. त्यावेळेस ती 6ही मुले आमचा देवता, मानव, महानाग, गंधर्व, सिद्ध पुरुष अशा कोणाकडूनही आमचा वध होऊ नये असा आशीर्वाद आम्हाला द्या अशी प्रार्थना केली आणि असा वर प्राप्त करून ते हिरण्यकश्यपूच्या म्हणजे आपल्या वडिलांच्या राज्यात परत आले. पण देवतांना शत्रू मानणाऱ्या हिरण्यकश्यपूने त्या 6ही मुलांचा त्याग केला. त्यांच्यावर तो अतिशय रागावला आणि त्यांनी क्रोधाच्या भरात आपल्याच 6 मुलांना शाप दिला की देवतांच्या आराधनेने तुम्ही बलवान झाला असलात तरीही वडिलांच्या प्रेमाचा मात्र तुम्ही अपमान केला आहे. त्यामुळे आता तुम्ही पाताळ लोकी जा. पृथ्वीवर तुम्ही षडगर्भा म्हणून प्रसिद्ध व्हाल. पाताळ लोकात तुम्ही खूप वर्षांपर्यंत निद्रिस्त अवस्थेत राहाल. त्यानंतर तुम्ही प्रतिवर्षी एक याप्रमाणे देवकीच्या पोटी जन्म घेऊन तुमचे मागच्या जन्मातील वडील कालनेमी जे या जन्मामध्ये कंस म्हणून पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला मिळतील तर ते कंसाच्या रूपात जन्म घेतील आणि तुमचा सर्वांचाच नाश करतील. अशा प्रकारे शापित ती 6 मुले षडगर्भा म्हणून प्रसिद्ध झाली आणि देवकीच्या पोटी जन्म घेऊन कंसाच्या कडून एक करून ती सर्वजण जन्मतःच मारली गेली. आणि मग त्यानंतर शेषनागाचा अंशावतार असलेले बलभद्र यांनी देवकीच्या पोटी 7व्या गर्भाच्या रूपात गर्भात प्रवेश केला. त्यानंतर योगमायेने आपल्या योगबलाने त्या गर्भाला तेथून आकर्षून घेतले आणि त्या योगमायेने गोकुळात नंदाच्या घरी वसुदेवांची जी पत्नी रोहिणी होती तिच्या गर्भात तो गर्भ स्थापन केला. त्यावेळी देवकीचा गर्भपात झाल्याची बातमी कंसापर्यंत पोचली आणि हा दुरात्मा कंस आनंदी झाला की बरं झालं, माझी भीती त्या वसुदेव आणि देवकीच्या मनात बसलेली असल्यामुळे तिचा गर्भपात झालेला आहे. आता माझा मृत्यू अजून थोडा लांब गेला असा त्याचा आनंद झाला. त्याचा यथासमयी देवतांचे कार्य सिद्धीस नेण्यासाठी आणि पृथ्वीवरील दैत्यांचा भार कमी करण्यासाठी भगवान विष्णू देवकीच्या 8व्या गर्भाच्या रूपात विराजमान झाले. त्याच वेळी इकडे गोकुळात नंदबाबांच्या घरी यशोदा मातेच्या गर्भात स्वतः माता भगवतीने प्रवेश केला. आधी रोहिणी जी वसुदेवांची पत्नी होती तिच्या पोटी बलराम यांचा जन्म झालेलाच होता. आता 8व्या वेळी देवकीला दिवस गेल्याची बातमी कंसाला कळाली आणि देवकी आणि वसुदेवाला कंसाने यावेळी मात्र कारावासात बंदिवान केले. कारण 8वा पुत्र जो आहे हा आपला काळ म्हणून जन्माला येणार आहे ही आकाशवाणी त्याच्या रात्रंदिवस कानामध्ये सतत घुमत होती. त्यामुळे त्यांनी या 8व्या वेळी मात्र ह्या देवकी आणि वसुदेवाला कारावासात बंदिस्त केले. दिसामासाने देवकीचा गर्भ वाढू लागला आणि श्रावण महिन्यात कृष्ण पक्षात रोहिणी नक्षत्रयुक्त अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. त्यावेळी वसुदेवाला नंदांची पत्नी यशोदाने सांगितलेले शब्द आठवले, आपण आपला 8वा पुत्र माझ्याकडे आणून द्यावा, मी त्याला अत्यंत प्रेमाने वाढवेन. ही गोष्ट देवकीला पण वसुदेवाने सांगितली आणि त्या नवजात बालकाला घेऊन कंस बाहेर पडायचं या कैदेतून
बालकाला घेऊन कसं बाहेर पडायचं या कैदेतून असा विचार करत ते दोघेही निराश झाले. तेवढ्यात आकाशवाणी झाली, या बालकाला घेऊन ताबडतोब गोकुळात यशोदेकडे जा, तिथे या बालकाला पोचवा. तेवढा वेळ हे सर्व रक्षकगण जे आहे हे माझ्याकडून निद्रा देवीच्या प्रभावाखाली अचेतन होतील. तिकडे जाऊन तिथील यशोदा मातेची जी कन्या जन्मलेली आहे योगमाया, तिला घेऊन देवकी जवळ यावे. आणि आकाशवाणी शांत झाली. वसुदेवाने पाहिले, खरंच सर्व दरवाजे उघडलेले होते, सर्व रक्षक निद्रिस्त झालेले होते. वसुदेवाने आता विलंब न करता एका टोपलीत त्या नवजात बालकाला ठेवले आणि त्या बालकाला घेऊन ते निघाले. यमुना नदी पार करून गोकुळात पोचले. तेथे यशोदा मातेजवळ झोपलेल्या नुकत्याच जन्मलेल्या योगमायेला उचलून त्यांनी घेतले आणि आपल्या जवळील ते नवजात बालक यशोदा मातेच्या कुशीत ठेवले आणि प्रसन्नतापूर्वक त्या बालिकेला घेऊन परत वसुदेव कारागृहात आले आणि देवकी मातेच्या कुशीत ही बालिका विसवली. आणि त्याच वेळी त्या बालिकेच्या रडण्याच्या आवाजाने सर्व रक्षक हे जागे झाले आणि त्यांनी बाळाच्या जन्माची बातमी कंसाला सांगितली. तात्काळ कंस तेथे आला आणि त्याने बाळाला वसुदेवाला सांगितले की ताबडतोब ते नवजात बाळ माझ्या स्वाधीन कर. त्यावेळी मात्र वसुदेवाने सांगितले की या खेपेला बाळ नाही झालं, बालिका जन्मलेली आहे. जे काही असेल ते ताबडतोब माझ्या ताब्यात दे, अशी कंसांनी वसुदेवांना आज्ञा केली. आणि ती नवजात बालिका घेऊन वसुदेव कंसाच्या जवळ आले. पण काळाची गती कशीही फिरू शकते, त्याप्रमाणे झाले असे की या मुलीचे बालिकेचे दोन्ही पाय पकडून कंस एका शिळेवर तो आपटणार, तेवढ्यात ती कन्या कंसाच्या हातातून सुटून आकाशात स्थिर झाली. त्या कन्येने दिव्य रूप धारण केले आणि अतिशय मधुर स्वरात ती कंसाला म्हणाली, अरे पापी, मला मारून तुला काहीच फायदा होणार नाही. तुझ्या महाबलशाली शत्रूने जन्म घेतलेला आहे, तुझा ते निश्चित वध करतील. असे बोलून स्वेच्छा विहारिणी कल्याणकारी माता भगवती स्वरूपाती कन्या आकाशात अंतर्धान पावली. हा सर्व प्रकार पाहून भयग्रस्त, क्रोधयुक्त, आश्चर्यचकित झालेला कंस राजमहालात पाय आणि हात आपटत निघून गेला. सर्व दैत्य सेवक जे आहेत त्या सेवकांची त्यांनी एक सभा बोलवली. बकासूर, धेनुकासूर, वत्सासूर, केशी, प्रलंब, पुतना या सर्व दैत्यांना त्यांनी बोलावून घेतले आणि या सर्वांना नवजात शिशूंचा नाश करण्याचे कार्य सोपवले. चिंतातूर खिन्न मनस्कावस्थेमध्ये आपल्या महालात कंस निघून गेला. इकडे गोकुळात नंदबाबांच्या घरी अतिशय आनंद झालेला होता. आनंदोत्सव सगळेजण साजरा करत होते. नंद के घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की, असे म्हणत सारे गोकुळ उत्सव साजरा करत होते. मागे एकदा कंसाला नारद मुनींनी गोकुळातील सर्व जण नंद, यशोदा, रोहिणी, गोप गोपिका, गायी, वासरे हे सर्वच जण देवतांचे अवतार आहेत असे सांगितलेले होते. त्यामुळे कंसाला प्रथम पासूनच गोकुळावर राग होता. पण आता शंकेचे रूपांतर खात्रीच झालेले होते. म्हणून कंसाने नंदबाबांच्या घरी जे नवीन नवजात बालक जे जन्मलेले आहे त्याला नष्ट करण्यासाठी पुतनेला पाठवले. त्याच्यानंतर बकासूर, वत्सासूर, धेनुकासूर, प्रलंबासूर या दैत्यांना पाठवले. पण त्या सर्वांचाच ह्या गोपालकृष्णाने नाश केला. केशीसारख्या अमानुष दैत्याचा सुद्धा वध झाल्यावर मात्र कंस खिन्न मनस्क झाला. मग आता कंसाने बलराम आणि श्रीकृष्ण यांना एका कार्यक्रमाचा बहाणा करून मथुरेला बोलवण्याची योजना केली आणि त्यांना आणण्यासाठी अक्रूर या मंत्र्याची नियुक्ती केली. अक्रूराने गोकुळातून रथावर बसवून बलराम आणि श्रीकृष्ण यांना मथुरेला आणले. तेथे भगवान बलराम आणि श्रीकृष्णांनी रजक, कुवलयापीड हत्ती, चाणूर मुष्टिक यांचा संहार केला. तसेच शल आणि तोषल यांचाही नाश केला. त्यानंतर कंसाचे केस पकडून
भगवान श्रीकृष्णांनी लीलापूर्वक कंसाला मारून टाकले. आपल्या माता पित्यांना कारागृहातून सोडवले, मुक्त केले. कंसाचे जे राज्य होते ते मथुरेचे राज्य उग्रसेन राजा यांना परत दिले. कंसाच्या वधामुळे मगध नरेश जरासंध कंसाचे ते सासरे आहेत, त्याने आपल्या विशाल सेनेसह मथुरेवर आक्रमण केले. पण स्वतः श्रीकृष्णाने त्यांचा पराभव केला. एक नाही, दोन नाही, तब्बल 17 वेळा त्या जरासंधाचा भगवंतांनी पराभव केला. त्यानंतर शेवटी जरासंधाने म्लेच्छांचा राजा कालयवन याला मथुरेवर आक्रमण करण्यासाठी प्रेरित केले. त्याचा समाचार जेव्हा भगवान श्रीकृष्णांना कळाला त्यावेळी त्यांनी समुद्राच्या तटावर असलेल्या द्वारकापुरीत आपल्या प्रजेला सुरक्षित राहण्यासाठी नेले आणि स्वतः आपण कालयवनाच्या समोर पायी पळत मथुरेतून बाहेर पडले. त्यांना पाहून त्यांच्या मागे स्वतः कालयवन मागोमाग पळत जाऊ लागला. भगवंत मग एका गुहेमध्ये शिरले. त्या गुहेमध्ये मुचकुंद ऋषी तिथे झोपलेले होते आणि त्या गुहेमध्ये शोधत तो जो कालयवन आहे तो तिथे भगवंतांना शोधत त्या गुहेमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्याला भ्रम झाला की ही झोपलेली व्यक्ती म्हणजे श्रीकृष्णच आहेत. आणि मग त्यावेळी कालयवनाने त्यांना लाथ मारली. मुचकुंद ऋषी झोपलेले होते, एकदम जागे झाले आणि समोर कालयवन त्यांना दिसला. त्यांच्या नेत्रांच्या अग्नीने कालयवन हा जळून भस्मसात झाला आणि मग लपून बसलेले भगवंत बाहेर आले. मुचकुंद ऋषींनी भगवंतांना नमस्कार केला, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि ते वनामध्ये तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. त्यानंतर भगवंतही द्वारकेला निघून गेले. द्वारकेला त्यांनी त्यांचं राज्य प्रस्थापित केलं. त्यानंतर रुक्मिणी मातेचा आणि भगवंतांचा विवाह झालेला आहे. रुक्मिणी मातेचे अपहरण करून त्यांनी रुक्मिणी मातेला पळवून आणून तो विवाह केलेला आहे. या ग्रंथामध्ये राक्षस विवाह असा त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर भगवंतांनी जांबवती, सत्यभामा, मित्रविंदा, कालिंदी, लक्ष्मणा, भद्रा आणि नागनजिती या राजकुमारींबरोबर विवाह केलेला आहे. त्या त्यांच्या परमसुंदर 8 पत्नी ह्या त्यांचा अतिशय प्रिय अशा 8 पत्नी आहेत. रुक्मिणी मातेने प्रद्युम्न नावाच्या एका सुंदर बालकाला जन्म दिला, पण त्या बालकाला महाबली शंभरासुराने पळवून नेले आणि त्या बालकाला मायावती नावाच्या एका दासीजवळ सांभाळण्यासाठी दिले. इकडे आपले नवजात बाळ प्रसूतिगृहातून गायब झाल्याचे पाहून रुक्मिणी माता स्वतः, भगवंत आणि इतरही लोक खूप दुःखी झाले. त्या दुःखातून स्वतःला सावरत भगवंतांनी स्वतः भगवती योगमायेची स्तुती केलेली आहे. आणि त्यावेळी स्वतः भगवंतांनी देवी मातेला मी आपला अंब यज्ञ करेन, नवरात्र पूजा करेन, अर्चना करेन असं म्हणत देवी मातेची प्रार्थना केलेली आहे. त्यांच्या प्रार्थनेला देवी माता प्रसन्न झाली आणि भगवंतांना म्हणू लागली की तुमचाच मागच्या जन्मीचा शाप तुम्हास हा भोगावयास लागतो आहे. त्या शापाचा परिणाम म्हणून तुमच्या बाळाला शंभरासुराने पळवून दिले आहे. 16 वर्षाचा झाल्यानंतर हा महान पराक्रमी पुत्र स्वतः शंभरासुराचा वध करेल आणि आपल्याकडे तो परत येईल याची खात्री आपण बाळगा, चिंता करू नका. इतके बोलून माता अंतर्धान पावली आणि श्रीकृष्ण देखील आपल्या मुलाचा शोक बाजूला ठेवून प्रसन्न चित्त झाले. त्यानंतर रुक्मिणी देवींचा मुलगा प्रद्युम्न याला पाहून जांबवतीच्या मनामध्ये पुत्र प्राप्तीची इच्छा निर्माण झाली आणि ती इच्छा जांबवतीने महाराज श्रीकृष्ण यांना बोलून दाखवली. त्यावेळी श्रीकृष्ण हे पुत्रप्राप्तीच्या हेतूने तपश्चर्या करण्यासाठी पर्वतावर गेले, जिथे शिवभक्त उपमन्यू मुनी राहत होते. तेथे त्यांच्याकडून गुरुमंत्र घेऊन भगवंतांनी 6 महिने घोर तपश्चर्या केली. पहिल्या महिन्यात फलाहार घेतला आणि ध्यानस्थ बसले. दुसऱ्या महिन्यात फक्त पाणी पिऊन एका पायावर उभारून त्यांनी शंकराची आराधना केली आणि तिसऱ्या महिन्यात वायुभक्षण करून पायाच्या अंगठ्यावर उभे राहून ती तपश्चर्या त्यांनी पूर्ण 6 महिन्यापर्यंत केलेली आहे.
या तपश्चर्येचे फळ म्हणून भगवान शिवशंकर पार्वती सहित त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांची पुत्र प्राप्तीची इच्छा ऐकून त्यांना असा आशीर्वाद दिला की या तुमच्या 8ही ज्या राण्या आहेत आणि अजूनही 16,050 पत्नी तुमच्या होणार आहेत, तर त्या प्रत्येक पत्नीला तुमच्यासारखेच बलशाली सुंदर असे 10 पुत्र होतील असा आशीर्वाद त्यांनी दिला. आणि माता पार्वतीने पण आदर्श गृहस्थ म्हणून तुमची कीर्ती पसरेल, पण त्यानंतर गांधारी मातेच्या आणि ब्राह्मणाच्या शापाने आपल्या कुळाचा नाश आपल्या देखतच होईल. आणि त्यानंतर बलराम आणि श्रीकृष्ण तुम्ही दोघेही वैकुंठ धामाला जाल असा आशीर्वाद दिला. त्यानंतर शिवजी पार्वती माता यांच्या बरोबर असलेले देवतागण अंतर्धान पावले आणि भगवंतांनी निश्चित रूपाने द्वारकापुरीला प्रयाण केले. माता पार्वतीच्या आशीर्वादामुळे शेवटी भगवंताला गांधारी मातेचा शाप आणि अष्टावक्र ब्राह्मणांचा शाप यामुळे आपल्या कुळाचा नाश पाहावा लागला आणि त्यानंतर त्या दोघांनीही देह त्याग केला. तर असं हे भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचं अद्भुत रसाळ आणि पुण्यकारक असं आख्यान थोडक्यामध्ये राजा जन्मेजयला वेद महर्षी व्यासमुनी यांनी ऐकवलं. या सर्वांवरून एकच लक्षात घ्यावे की ब्रह्मापासून गवताच्या पात्यापर्यंत संपूर्ण जगत, सर्व देवता, मानव, पशु पक्षी सर्वच योगमाया आदिशक्ती भगवतीच्या प्रभावानुसारच मार्गक्रमण करत असतात. पोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या कीटकाप्रमाणे ब्रह्मा, विष्णू, महेश हे सगळेच देव माता भगवतीच्या लीलेने मायारूपी बंधनात अडकलेले आहेत आणि या भवसागरात त्यांची ये-जा चालू आहे. कोणताही जीव मुक्त नाही, स्वतंत्र नाही. माता भगवती या जगाचे पालन, सृजन आणि संहार करत असते. या जगातील मायेच्या अहंकारातूनच सर्व समस्या निर्माण होतात. हा अहंकार जो आहे हा सर्वाचे मूल कारण आहे. या जगाच्या उत्पत्तीचे मूळ कारण ही अहंकारच आहे. ओंकारामध्ये अ हे अक्षर ब्रह्माचे रूप आहे, उ हे अक्षर विष्णूचे रूप आहे, म हे अक्षर भगवान महेशाचे रूप आहे आणि अर्धमात्रा चंद्रबिंदू हे भगवती माहेश्वरीचे रूप आहे. हे सगळं क्रमाने एकापेक्षा दुसरा सरस अशा क्रमाने ते उत्तम उत्तम होत जातं. म्हणजेच ब्रह्मापेक्षा विष्णू, विष्णूपेक्षा शिव आणि शिवापेक्षाही माता भगवती श्रेष्ठ आहे. यामध्ये आपण अर्धचंद्र आणि बिंदूचे उच्चारण आपण करू शकत नाही. मग ज्याचं उच्चारण सुद्धा करता येत नाही तिची महिमा किती अगाध असेल याचा आपण फक्त विचार करा, असं महर्षी व्यास जन्मेजय राजाला माता भगवतीचं महत्व आणि महती समजून सांगतात. तर अशा प्रकारे हे भगवान श्रीकृष्णांचं चरित्र आज आपण थोडक्यामध्ये बघितलेलं आहे. आज इथे आपला 4th स्कंद समाप्त झालेला आहे. आपण क्षमाक स्तोत्र म्हणूया. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम श्री जगदंबार्पणमस्तु. माता भगवतीच्या चरणी आजची झालेली कथा आपण अर्पण करू आणि आज इथेच थांबू. पुढच्या भागात आपण 5व्या स्कंदाला सुरुवात करूया. जय शंकर.